नमस्कार, समृद्धीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला थंडगार सोलकढी कशी बनवायची हे दाखवणार आहे। एका भांड्यात वाटीभर पाणी घेतले आणि चवीपुरते मीठ घातले। इथे मी फ्रेश आमसूल घेतलेले आहेत। तुम्ही इथे आमसुलाऐवजी कोकम आगळही घेऊ शकता। इथे मी मिक्सरच्या भांड्यात अखंड एक नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे। एक अखंड हिरवी मिरची आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सर्व मी मिक्सरला फिरवून ह्याचं दूध काढून घेणार आहे। हे पहा, ह्या पद्धतीने दूध काढून घ्यायचं आहे। तुम्ही सुती कापडात ही गाळून घेतलं तरी चालेल। मगाशी आमसूल भिजत ठेवले होते त्याच भांड्यात मी दूध गाळून घेत आहे। महत्त्वाची टिप्स, दूध काढत असताना भरपूर पाण्याचा वापर करू नका, नाहीतर सोलकढी पातळ होईल आणि टेस्टला पण छान लागणार नाही। सोलकढीमध्ये सुद्धा बरेचसे व्हरायटी आहे, म्हणजे बेसिक सेमच असतं। खोबरं, आमसूल किंवा कोकम, मिरची हे बेसिकच असतं, पण त्यातही खूप व्हरायटी आहे। कुणाला ओवा घालून आवडतं, कुणाला जिरे आवडतात, अशी बरेचसे व्हरायटी आहेत। हे पहा, ह्यातले आमसूल मी बाजूला केलेले आहेत आणि आपली सोलकढी तयार आहे। तुम्हाला जर अजून डार्क कलर हवा असेल तर 2-3 आमसूल कमी करून ह्यात आगळ घालू शकता। सोलकढीत मी थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे। थोडीशी साखर घालत आहे। साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आपली सोलकढी तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्यू।